अथ श्री साई सच्चरित अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सूक्ष्माहुनी सूक्ष्म अत्यंत, महताहुनी अत्यंत महत, ऐसे आब्रह्मस्तंभ पर्यंत वस्तु जात हा साई. ऐसी सद्वस्तूची पाही, रंगरूपादी आकार काही, देऊनी पाहो चर्मचक्षुही, इच्छा ही उदेली अंतरी, सूर्यास काढवातीची आरती, भक्तिभावे सैर करीती, किंवा गुळाचा करुणी गणपती, गुळ निवेदिती गाणपत्य, अथवा महार्णवाचा मधुनी, ओंजळीनी घेऊनी पाणी, अर्घ्यार्पण तया लागुनी, सक्रदर्शनी अनुचित, सूर्य अर्णव महाप्रभाव, परिते पाहती भक्तभाव, उचितानुचिता कैंचा ठाव, भक्त गौरव त्या काज, समानशीले व्यासनेषु सख्यम आहे जरी हा सामान्य नियम, तत्रापि हा देहात्मसंगम, अपवाद परम अनिवार्य, स्वभावे हे परस्पर भिन्न, परिदोघांचा स्नेह विलक्षण, एका न गमे दुजिया विण, वेगळे न क्षणी राहती, तरी हा देह आहे नश्वर, आत्मा निर्विकार अक्षर, दोघांचे प्रेम परंपार, तेनेच संसार परिभ्रम, आत्मा तेच शक्ती महत, तियेहुनी सूक्ष्म अव्याकृत, तेचा आकाश प्रकृती अव्यक्त, माया ही वदत तियेसची, या सर्वाहुनी पुरुष सूक्ष्म, तेथेच इंद्रियादिकासी उपरम, तीच अंतिम गती परम, शुद्ध ब्रह्म ते हेच, ऐसा आत्मा हा संसारी, भासे माया कर्मानुसारी, असूनी स्वये निर्विकारी, स्फटिका परी निर्लेप, स्फटिक लाल काळा पिवळा, जैसा रंग तैसी कळा, परितो सर्वा रंगा निराळा, विकारा वेगळा निर्मळ, माळावरील जैसे मृगजळ, शुक्तिकाधिष्ठित रौप्य झळाळ, पाहता दोरीचे वेटाळ, नसता व्याळ आभासे, दोरीवरी सर्पारोपण, वस्तुगत्या अप्रमाण, तैसे समी देहा हा अभिमान, मिथ्या बंधन मुक्तासी, देहेंद्रिय मन प्राण, आत्मा याहूनही विलक्षण, स्वयं ज्योती शुद्ध चैतन्य, विकारविहीन निराकृती, देह बुद्धी मन प्राण, या सर्वाचा जम अभिमान, तमते कर्तृत्व भोक्तृत्व प्रमाण, सुखदुःख भान अनिवार्य, वटका आणिका सूक्ष्म किती, गर्भी साठवी वटवृक्ष शक्ती, अगणित कणिका वृक्षापोटी, वृक्षकोटी तयात, ऐसे कणिके गणित वृक्ष, अप्रलयात देतील साक्ष, ऐसेच विश्व प्रत्यक्ष, अवलोका लक्ष देऊनी, शाश्वतता निर्भयता मुक्तता, स्वतंत्रता परमात्म प्राप्तता, हीच जीवाची साफल्यता, इति कर्तव्यता जन्माची, मोक्ष नाही ज्ञानाविना, विना विरक्त न पावे ज्ञाना, संसार जो वाटेना नित्य मना, स्फुरेना कल्पना विरक्तीची, त्या अनित्यत्वाच्या वाटे, विश्वाभासे दृष्टी फाटे, तेने पांतस्थ मध्ये चाकाटे, जावे कोठे आकळेना, ऐसा हा विश्वाभास, चिन्मात्री मिथ्या माया विलास, प्रपंच जात स्वप्न विन्यास, तदर्थ प्रयास का व्यर्थ, स्वप्नातून जागृतीत, येताच स्वप्न होय अस्तंगत, म्हणून जो निज स्वरूपी स्थित, तया प्रपंचार्थ स्मरेना, विना आत्मैक्यत्व विज्ञान, विना आत्मयात्म्य तत्म प्रकाशन, तुटावया शोकमोहादी बंधन, जागृती आन नसेना असेना, जरी सर्वाहुनी श्रेष्ठ ज्ञान, बाबा उपदेशित रात्रंदिन, तरीही भक्ती मार्गाचे अवलंबन, सर्वसाधारण निवेदित, वदत ज्ञान मार्गाचे महिमान, मार्ग तो रामफळा समान, भक्ती मार्ग सीताफळ सेवन, स्वल्प साधन रसमधुर, भक्ती ही सोज्वळ सीताफळ, ज्ञान हे परिपक्व रामफळ, एकाहुनी एका रसाळ, मधुर परिमळ तैसाच, रामफळ गर्भीचा गीर, फळ काढुनी पिकविता उगीर, वृक्षीच पिके तो धरी जो धीर, तयाशीच मधुर लागे तो, रामफळाची गोडी सरस, देठेसी परिपक्व होई जो तरुस, उगीर लागे पडता भुईस, अतिविठासवर पिकता,
वरचे वर जो पिकवू जाणे, तेणे सत्याचा आस्वाद घेणे. सीताफळ हे सायास नेणे, अल्पगुणे बहुमोल. रामफळासी पतन भय, ज्ञानी आहे नाही निर्भय. झाला पाहिजे सिद्ध विजय, लवहय कामानये. म्हणून साई दयाघन, बहुधा निज शिष्या लागून. भक्ती आणि नामस्मरण याचेच विवरण करीत. ज्ञानाहूनही श्रेष्ठ ध्यान, अर्जुना लागी कथी भगवान. तुटावया भक्त भववंदन, साई साधन हे वदे. असो ये विषयीची कथा, पूर्वाध्यायी वर्णिता. अपूर्ण राहिली ती मी आता, कथितो श्रोता परिसिजे. वयोवृद्ध शक्ती क्षीण, म्हातारी एक मांडी निर्वाण. मंत्र मागावय साई पासून, प्रायोपवेशन आरंभी. पाहोनिया नीतीयेची स्थिती, माधवरावास पडली भीती. करू गेले बाबाशी मध्यस्थी, कथानुसंगती पुरविल. साई संकल्प विद्योती, जळली ही चरित्र ज्योती. मार्गदर्शक होत दीप्ती, मार्ग भावार्थी उमगोत. बाबाची या आज्ञेनुसार, माधवरावानी मज बरोबर. आरंभली कथा सुंदर, तीच पुढारा चालवू. म्हणती पाहुनी म्हातारीचा निग्रह, बाबांनी तीच दिदला अनुग्रह. फिरविला तियेचे मनाचा ग्रह, कथा संग्रह अभिनव. पुढे बाबांनी प्रेमळपणे, हाक मारली तिज कारणे. आई तू का घेतले धरणे, का तुझ मरणे आठवले. कोणीही असो प्रौढ बाई, तिजला हाक मारित आई. पुरुषास काका बापू भाई, गोड नवलाई हाकेची. अंतरंग जैसे प्रेमळ, बोलई तैसे मंजुळ. रंजल्या गांजल्याचे कनवाळ, दीनदयाळ श्री साई. असो तिजला हाक मारिली, आपुले सन्मुख बैसविली. निज गुरुत्वाची गुप्त किल्ली, प्रेमे दिदली निज हाते. कराया भव संताप शमन, भक्त चकोर तृषापनयन. वर्षले जे बाबा चिद्घन, स्वानंद जीवन ते सेवा. म्हणती आई खरेच सांगे, हाल जीवाचे करिसी कागे. फकीर मी केवळ तुकडे मागे, पाही अनुरागे मजकडे. खरेच मी लेक तू आई, आता मजकडे लक्ष देई. सांगतो तुझ एक नवलाई, परमसुखदायी होईल. होता पहा माझा गुरु, मोठा वलिया कृपा सागरू. थकलो तयाची सेवा करू. कान मंतरू देईना, माझ्या हिमनी प्रबळास. कधी न सोडावी तयाची कास, तया मुखेच घ्यावे मंत्रास. दीर्घ सायास करुनी, आरंभी तयाने मज मुंडिले. पैसे मज दोनची याचिले, ते मी तत्काळ देऊनी टाकिले. बहुमी प्रार्थिले मंत्राक्षर, माझा गुरु पूर्ण काम. 2 पैशाचे काय काम, कैसे म्हणावे त्या निष्काम. शिष्याशी दाम मागे जो, ऐसी न शंका येओ मना. व्यावहारिक पैशाची न त्या कामना, ही तो नाही तयाची कल्पना. कर्तव्य कांचना काय त्या, निष्ठा आणि सबुरी 2. हेच ते पैसे नवते आन, म्याते तेव्हाच टाकिले देऊन. तेणे मज प्रसन्न गुरुमाय. धैर्य तीच गे बाई सबुरी, सांडू नको तिचला दूरी. पडता केव्हाही जडपारी, हीच परापारी नेईल. पुरुषाचे पौरुष ती ही सबुरी, पापताप दैन्यता निवारी. युक्ती प्रयुक्ती आपत्ती वारी, बाजूस सारी भयभीती. सबुरीवरी यशाचा वाटा, विपत्ती पळवी 12 वाटा. येत विचाराचा काटा, नाही ठाऊका कोणाही. सबुरी सद्गुणाची खाणी, सद्विचारा रायाची हे राणी. निष्ठा आणि ही सख्या बहिणी, जीव प्राण दोघीसी. सबुरी विण मनुष्य प्राणी, स्थिती तयाची दैन्यवाणी. पंडित असो का मोठा सद्गुणी, व्यर्थ जिणे हिजविण. गुरु जरी महाप्रबळ, अपेक्षी शिष्य प्रज्ञाच केवळ. गुरुपदी निष्ठा सबळ, धैर्यबळ सबुरी. जैसा दगड आणि मणी, उजळती दोन्ही घासिता सहाणी. परी दगड राहे दगडपणी, मणी तो मणी ते जाळ. एकची संस्कार दोघा उजळणी
वृष्णी दगडा चढेल काय मण्याचे पाणी घडेल मण्याची सतेच हिरकणी दगड निजगुणी तुळतुळीत 12 वर्षे पायी बसवटा केला गुरुने लहानाचा मोठा अन्न वस्त्राही नवता तोटा प्रेम पोटात अनिवार भक्ती प्रेमाचा केवळ पुतळा जयास शिष्याचा खरा जिव्हाळा माझ्या गुरुसम गुरु विरळा सुख सोहळा न वर्णवे काय त्या प्रेमाचे करावे वर्णन मुख पाहता ध्यानस्तनयन आम्ही उभयता आनंदघन अन्यावलोकन नेणेमी प्रेमे गुरुमुखावलोकन करावे म्या रात्रंदिन नाही मज भूक न तहान गुरुविण मन अस्वस्थ तया विण नाही ध्यान तया विण न लक्षान तोच एक नित्य अनुसंधान नवल विधान करूचे हीच माझ्या गुरुची अपेक्षा काही न इच्छितो यापेक्षा केली न माझी केव्हाही उपेक्षा संकटी रक्षा सदैव कधी मजवास पायापाशी कधी समुद्र परपारसी परी न अंतरलो संगम सुखासी कृपादृष्टीसी सांभाळी कासवी जैसी आपुले पोरा घालितो निज दृष्टीचा चारा तैसीच माझे गुरुची तरा दृष्टीने लेकरा सांभाळी आई या मशिदीत बैसून सांगतो ते मी तुम्ही मानी प्रमाण गुरुने न फुकले माझेच कान तुझे मी कैसे न फुकरू कासवीची प्रेमदृष्टी तेनेच पोरासी सुख संतुष्टी आई उगीच किमर्थ कष्टी उपदेश गोष्टी नेनेमी कासवी नदीचे एकतटी पोरे पैल वाळवंटी पालन पोषण दृष्टादृष्टी व्यर्थ खटपटी मंत्राच्या तरी तुझा अन्न खाई नको हा घालू जीव अपाई एक मजकडे लक्ष देई परमार्थ येईल हातास तू मजकडे अनन्य पाही न तुझकडे तैसाच मीही माझ्या गुरुने अन्य काही शिकविले नाहीच मज लागी न लगे साधन संपन्नता न लगे षटशास्त्र चातुर्यता एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा म्हणून गुरुची थोर महती गुरु हरिवर ब्रह्मा मूर्ती जो कोण जाणे तयाची गती तो एक त्रिजगती धन्यगा येणे परी ती म्हातारी बोधिता ठसली ती येचे मनाती कथा ठेवूनी महाराजाचे पायी माथा व्रत निवृत्तता आदरिली ऐकून ही समूळ कथा जाणून तिची समर्पकता सानंद विस्मय माझी या चित्ता कथा सार्थकता अवलोकिता पाहोनी बाबाची ही लीला परमानंदे कंठ दाटला प्रेमोद्रेके गहिवरा आला अंतरी ठसला सद्बोध पाहोनी सद्गद कंठ झाला माधवराव वदले मजला काहो अण्णा साहेब गैवरला स्वस्थ बैसला हे काय ऐशा बाबाच्या गणित कथा किती म्हणून सांगू आता ऐसे माधवराव बोलत असता घंटा वाजता ऐकिली रोज दुपारा जेवणाआधी भक्त जाऊन या बैसती मशिदी करीती गंधाक्षत अर्घ्य पाद्यादी पूजा सविधी बाबाची तदनंतर ती पंचारती बापू साहेब जोग करीती भक्ती प्रेमे ओवाळीती आरत्या म्हणती भक्तजन त्या आरतीची निदर्शक भली घंटा घणघण वाजू लागली आम्ही मशिदीची वाट धरिली मनीषा फिटली मनाची मध्यान समयीची ही आरती नरनारी मिळून या करती स्त्रिया मशिदीत वरती पुरुष खालती मंडपी मंगल वाद्याची या गजरी तासाची या झणत्कारी आरत्या म्हणती उच्चस्वरी हर्ष निर्भरी ते दवा पातलो आम्ही मंडपद्वारी आरती चालली घनगजरी पुरुष मंडळी वेष्टिली पायरी रिगनावरी जावया माझ्या मनी असावे खाली जोवरी आरती नाही संपली संपताच मग बाबा जवळी जावे मंडळी समवेत म्हणून मी जो मनी आणले माधवराव पायरी चढले कराग्री धरुनी मजही ओढिले जवळी नेले बाबाचे बाबा निजस्थानी स्थित स्वस्त मने चिलीम पीत समोर जोग पंचारती ओवाळीत घंटा वाजवित वामकरे ऐशा त्या आरतीचे रंगी माधवराव बाबाचे दक्षिण भागी स्वये बैसती मजही बैसविती सन्मुख स्थिती बाबाचे मग शांतमूर्ती संतमणी बाबा बोलती मंजुळवाणी दक्षिण काय दिदली आणि श्यामरावानी मजप्रती बाबा हे श्यामराव येथेच असती दक्षिणेऐवजी नमस्कार देती हेच 15 रुपये म्हणती बाबा प्रती
अर्पावे. बरे असो केल्या का वार्ता, काही बोलला का उभयता, काय गोष्टी केल्या जाता, सांग समजता मजप्रती. असो नमस्काराची कथा, केल्यास काय तयासी वार्ता, काय कैश्या त्या समग्रता, परिसवी आता मजप्रती. गोष्ट सांगावी ही उत्कंठा, आरतीचा तो गजर मोठा, परमानंद माई ना पोटा, प्रवाहे ओटा तुनी तो. बाबा जे तक्यास ओटंगले, गोष्ट ऐकावया पुढे झाले, मीही पुढे वदन केले, करू आरंभिले कथन ते. बाबा ते झाल्या ज्या वार्ता, सर्वची वाटल्या गोड चित्ता, त्यातची एकती म्हातारीची कथा, अति नवलता तियेची. शामरावे ती गोष्ट कथिता, दिसोनी आली आपुली आकळता, जणू त्या कथेच्या मिशे मजवरता, केलात निश्चितता अनुग्रह. तव बाबा अति उत्सुकता, म्हणती सांग मजती समग्र कथा, काय पाहू कैसी नवलता, अनुग्रहता ती कैसी. गोष्ट होती ताजी ऐकिली, शिवाय मनात फारसी ठसलेली, बाबास अस्खलित निवेदन केली, प्रसन्न तिसली चित्तवृत्ती. ऐसे कथिले सकल व्रत, बाबाई ऐकत देऊनी चित्त, सवेची मग माते वदत, जीवी धरित जावे हे. आणि कपुसती अति उल्लसता, कितीही गोड ऐकिली कथा, बाणली का ते तव चित्ता, खरीच सार्थकता मानिली का. बाबा या कथा श्रवणाती, लादले मी निज विश्रांती, विटली माझे मनाची आरती, मार्ग निश्चिती मज कळला. मग बाबा वदती तयावरी, कळाचा आमुची आहे न्यारी, ही एकच गोष्टी जीवी धरी, फार उपकारी होईल. आत्मयाचे सम्यक विज्ञाना कारण ध्यान, ते ध्यानची आत्मानुष्ठान, तेनेच समाधान वृत्तीचे होऊनी सर्वेषणा विनिर्मुक्त. ध्यान आणावा सर्वभूतस्थ, ध्यान होईल व्यवस्थित, प्राप्त होईल. केवळ जे मूर्त ज्ञान, चैतन्य अथवा आनंद घन, तेची माझे स्वरूप जाण, ते नित्य ध्यान करी गा. जरी न आतुडे ऐसे ध्यान, करी सगुण रूपानुसंधान, मनी नक शिखरांत मी सगुण रात्रंदिन आणावा. ऐसे करिता माझे ध्यान, वृत्ती होईल एकतान, ध्याता ध्यान ध्येयाचे भान, नष्ट होऊन जाईल. एवं ही त्रिपुटी विलया जाता, ध्याता पावे चैतन्य घनता, हीच की ध्यानाची इति कर्तव्यता, ब्रह्मसमरसता आवसी. कासवी नदीचे ऐलकाठी, तिची पिल्ले पैलतटी, ना दूध ना उब केवळ दृष्टी, देई पुष्टी बाळका. पिलिया सदा आईचे ध्यान, न लगे काहीच करणे आन, न लगे दुग्ध ना चारा न अन्न, माता निरीक्षण पोषण त्या. हे जे निरीक्षण कर कुमदृष्टी, ही तो प्रत्यक्ष अमृतवृष्टी, पिलिया लादे स्वानंद पुष्टी, ऐक्या सृष्टी गुरु शिष्या. होता हा साई मुखे उच्चार, थांबला आरतीचा गजर, श्री सच्चिदानंद सद्गुरु जय जयकार. केला पुकार सकळानी, सरला निरांजनोपचार, सरली आरती सविस्तर, जोगमग अर्पिता खडी साखर. बाबा कर पंजर पसरती, तयात नित्यक्रमानुसार, खडीसाखर ती ओंजळभर, घाली ती जोग प्रेम पुरसर, नमस्कार पूर्वक. ती संबंध शर्करा माझे हाती, बाबारी चविती आणि वदती, या साखरे वाणी होईल स्थिती, ठेविता चित्ती ही गोष्ट, जैसी खडी साखर ही गोड, तैसेच पुरेल मनीचे कोड, होईल तुझे कल्याण चोखड, पुरेल होड अंतरीची. मग मी बाबास अभिवंदोन, मागितले हेची कृपादान, हेची पुरे मज आशीर्वचन, सांभाळून घ्या मज. बाबा वदती कथा श्रवण, करा मनन आणि निधी ध्यासन, होईल स्मरण आणि ध्यान, आनंद घन प्रकटेल. येणे जरी जे प्रसरिले कानी, ते जरी तू धरसील मनी, उघडेल निज कल्याणाची खणी, होईल धुणी पापाची. वाऱ्याच्या चालता सोसटा, समुद्रावरी उसळती लाटा, असंख्य बुद फेणाची साठा, आदळती काठा येऊनी. लाटा बुडबुडे फेण बवरे, एका पाण्याचे प्रकार सारे, हे सकळ दुग्भ्र मासे पसारे, शांत वारे होती तो.
हे काय प्रकार म्हणावे झाले, किंवा म्हणावे का नाश पावले. जाणून मायेचे सर्व केले, झाले गेले सरिसेच. ऐसीच सृष्टीची घडामोड, विवेकियान तयाचे कोड. ते नाशवंती न धरिती होड, साधिती जोड नित्याची. महत्वे ज्ञाना परीस ध्यान, तदर्थ लागे यथार्थ ज्ञान. होता न वस्तूचे साध्यंता कलन, यथार्थ ध्यान अतुडेना. सम्यक विज्ञान मूळ ध्यान, या नाम प्रत्यगात्मानुष्ठान. परिजो विक्रिया रहित जाण, आणवे ध्याना कैसेनी. प्रत्यगात्मा तोची ईश्वरू, आणि जो ईश्वरी तोची गुरु. तिहित भेद नाही अणुमात्र, नागवे करू जाई तो. होता निधी ध्यास परिपक्वता, ध्यान ध्याता विरोनी जाता. निर्वात दीपवत चित्ता, शांतता ते समाधी. होऊनी सर्वे क्षणा विनिर्मुक्त, जाणूनी आहे तो सर्वभूतस्थ. होता अद्वितीयत्वे अद्वितीयत्वे अभयप्राप्त. मग तो येत ध्यानाते, मग विद्याकृत कर्मबंध. तुटती तटातट तयाचे संबंध, सुटती विधी निषेध निर्बंध. भोगी आनंद मुक्तीचा, आधी आत्मा आहे की नाही. अद्वैत की निराळा ठाई ठाई, करता की अकर्ता पाही. साही शास्त्रे दुंडावी, आत्मैक विज्ञान हेची. पराकाष्ठा असे ज्ञानाची, मोक्ष आणि परमानंदाची. उत्पत्ती साची तेतुनी, अंधास हत्ती वर्णनाकरिता. अंधास हत्तीचे वर्णनाकरिता. आणिला बृहस्पती समान वक्ता, वक्तृत्वे स्वरूप येईना चित्ता. वाचातीता न वर्णावे, वक्त्याचे वक्त्र, श्रोत्याचे श्रोत. आणि तिलकाय गेलेले नेत्र, हस्तस्वरूपावलोकना पात्र. केवळ नेत्राची सत्यत्वे, नेत्र नसता कैसा हस्ती. येईल अंधाची प्रतीती, तैसेच दिव्य नेत्र जय गुरु देती. ज्ञान संविती ते धवा, साई स्वरूप यथार्थ ज्ञान. स्वये जो परिपूर्ण विज्ञान घन, हेच तयाचे ध्यान अनुष्ठान. हेच दर्शन तयाचे, अविद्या काम कर्म बंधन. याचे भावया अशेष मोचन, नाही नाही अन्य साधन. गाठही बांधून ठेवा की, साई नाही तुमचा वामुचा. तो सर्वभूतस्थ साचा, सूर्य जैसा सकळ जगाचा. हा सकळांचा तैसेच. आता परिसात याचे बोल, सर्वसाधारण आणि अनमोल. स्मरणी ठेविता वेळोवेळ, स्वार्थ सफळ सर्वदा. नसल्या लागा बांधा काही, कोणी कोठेही जातसी नाही. नरास काय पशुपक्षाही, न करी कुणाही हडहड. आल्या गेल्याचा आदर करी, तृषिता जल भूकेल्या भाकरी. उघड्यास वस्त्र बसाया ओसरी, देता श्रीहरी तुष्टेल. कोणाला व्हावा असेल पैसा, तुझ्या चित्ती द्यावा कैसा. देऊ नको परी वसा, श्वाना ऐसा वर्तू नको. कोणीही बोलो शंभर, स्वयेने दे कटु उत्तर. धरिता सहिष्णुता निरंतर, सुखापार लाधेल. दुनिया झाली इकडची तिकडे, आपण व्हावे न मागे पुढे. ठाईच निश्चल राहुनी रोकडे, कौतुक तेवढे पहावे. तुम्हा आम्हा मधील भिंत, पाडून टाका पहा समस्त. मग जाण्या येण्यास मार्ग प्रशस्त, अति निर्धास्त होईल. मी तूपणाची भेदवृत्ती, हेच ते गुरु शिष्यांतर्गत भिंती. तेन पाडिता निश्चिंती, अभेद स्थिती दुर्गम. अल्ला मालिक, वाली न त्याविण कोणी आणिक. करणी तयाची अलौकिक, अमोलिक खळती. तो जे वरील तेच होईल, मार्ग तयाचा तोच दावील. क्षण न लागता वेळ येईल, मुराद पुरेल मनीची. ऋणानुबंधाची या गाठी, भागे आम्हा तुम्हा भेटी. धरू परस्पर प्रेम पोटी, सुख संतुष्टी अनुभवू. कोण येथे अमर आहे, कृतार्थ तो जो परमार्थ लाहे. नातरी श्वासोच्छ्वास वाहे, तो वरी राहे जीव मात्र. कानी पडत आहे कृपावचन, सुखावले माझे आतुर मन. तृषार्थ मी लाधलो जीवन, आनंद संपन्न जाहलो. असे लगाठी प्रज्ञा तुळ, तैसीच श्रद्धा मोठी अढळ. परिजोडाया साई समगुरुबळ, दैवची सबळ आवश्यक. पाहू जाता यातील सार, भगवंत बोलिले हाची निर्धार.
हेची उद्गार अखिल भार कर्मावरी यथा कर्म यथा श्रुत जैसा अभ्यास तैसे हित हेची या अध्यायातील इंगित हेच बोधामृत येथीचे अनन्यास चिंतयतो माम हेच भगवद्गीता वर्म ऐशा नित्ययुक्ताचा योगक्षेम चालवी प्रकाम गोविंद हा गोड उपदेश ऐकून उभे राही स्मृतीचे वचन देवा भाव यत्तातेन मग ते तुझ लागून कळवळती तुम्ही जोर काढू लागा दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा वाटी घेऊनी उभाच मी मांगा पृष्ठभागा आहे की म्हणाल जोर म्या काढावे दुधाचे प्याले तुम्ही रिचवावे हे ते आपणा नाही ठावे दक्ष असावे कार्यार्थी हे बाबांची प्रतिज्ञावाणी प्रमाण मानून वर्ततील जे कोणी इहपरत्र सुखाची खाणी गांठीलितयानी जाणावे आता आणि विनमतो श्रोता क्षणैक सुस्थिर करावे चित्ता परिसा एक स्वानुभव कथा निश्चय पोषकता साईची सद्वृत्तीची करिता नियमन महाराज देती कैसे उत्तेजन परिसा ओट हलविल्या वाचून अनुग्रहदान साईचे भक्ते अनन्य शरण व्हावे कौतुक भक्तीचे अवलोकावे मग साईचा कळेचे नवलावे अनुभवावे नित्य नवे असो प्रातःकाळीचे प्रहरी सुषुप्तीतुनी येता जागरी सद्वृत्तीची उठता लहरी तीच निर्धारी वाढवावी त्याच वृत्तीचा परिपोष होता होईल अतिसंतोष बुद्धी पावेल विकास होईल मनाला प्रसन्नता ही एक आहे संत उक्ती वाटले तियेचे घेऊ प्रचिती अनुभवे घडली मनास शांती नवलचित्ती वाटले शिर्डी सारखे पवित्र स्थान गुरुवार सममंगल दिन रामनामाचे अखंड आवर्तन करावे मन जाहले बुधवारी रात्री शयेवरी देहनिद्रावश होई त्योवरी मन रामस्मरणा भीतरी घालून अंतरी राखिले प्रातःकाळी जोग येता रामनाम स्मरले चित्ता मग ते ऐशी वृत्ती उठता जिव्हेची सार्थकता झाली निश्चय केली मनाची धारणा सारोनिया शौच मुखा मार्जना निघालो साई प्रातदर्शना प्राप्त सुमना घेऊनी सोडून दीक्षितेचे घर पडता बोटीच्या वाड्या बाहेर पद एक मधुर औरंगाबाद कर म्हणता सुंदर ऐकिले पदाची त्या समयोचितता ओवी रूपे कथू जाता जाईल मुळाची स्वारस्यता होईल विरसता श्रोतिया म्हणून ते पदाची समूळ अक्षरे अक्षर गातो मी सकळ तेनेच आनंदित होतील प्रेमळ उपदेश निर्मळ मूळपदी पद गुरु कृपांजन पायो मेरे भाई राम बिना कछु मानत नाही अंदर रामा बाहर रामा सपने में देखत सीता रामा जागत रामा सोवत रामा जहाँ देखे वहाँ पूरन कामा एका जनार्दनी अनुभवनी का जहाँ देखे वहाँ राम सरीखा गुरु कृपांजन पायो मेरे भाई आधीच मनाने केले निश्चित नियमावे राम नवमी चित्त निश्चया जो प्रारंभ होत पद हे देत दृढतात या तेणे मनासी झाले बोधन या मनिश्चया कुरा लागून साई समर्थ करुणागन पदांबुसेनच चन करीतिका येऊनी आहाती तंबुरी साई सन्मुख अंगणा भीतरी औरंगाबाद कर उंचस्वरी म्हणता ही लेकरी परिसिली औरंगाबाद कर बाबाचा भक्त मजसम बाबाचे पायी अनुरक्त असता अनेक पदे मुखोद्गत हेच का स्फुरत ते वेळी माझे मनोगत कोणा न ठावे हेची पदका तै गायले जावे जैसे बाबांनी सूत्र हलवावे स्फुरण व्हावे तैसेच आम्ही सकळ केवळ बाहुली सूत्रधार साई माऊली स्वये न बोलता उपासना भली
हाती दिदली अचूक अंतरीची माझी वृत्ती प्रतिबिंबली जणू बाबाचे चित्ती येणे मार्गे प्रत्यक्ष प्रतीती वाटे निश्चिती दाखविली केवडी या नामाची महती वर्णिलिसे संतमती कायम्या पामरे ती वा नामे किती स्वरूप प्राप्ती येणेनी ही दो अक्षरे उलटी स्मरला तो कोळी वाट पाड्या ही उद्धरला वाल्याचा वाल्मिकी होऊन गेला वाक्सिद्धी पावला नवलाची मरा मरा उलटे म्हणता राम प्रकटला जीवेवरता जन्मादी सवतार चरिता झाला लिहिता रामाचे रामनामे पतित पावन रामनामे लाभगहन रामनामे अभेद भजन ब्रह्मसंपन्न या नामे रामनामाच्या आवर्तने उठेल जन्म मरणाचे धरणे एका रामनामाची आस्मरणे कोटी गुण हे लाभ जेथे रामनामाचे गर्जन फिरे तेथे विष्णूचे सुदर्शन करी कोटी विघ्नाचे निर्दळन दीन संरक्षण नाम साई सौपदेशा न स्थळ न लगे समय काळ वेळ बसता उठता चालत निखळ सहजची सकळ उपदेश विषयाईची गोड कथा सादर श्रवण की जे श्रोता प्रत्यया येईल साईची सदयता तैसीच व्यापकता तयाची एकदा एक भक्त श्रेष्ठ कोणाची कोणी बोलता गोष्ट स्वये होऊन कुतकार कृष्ट निंदा सन्निष्ठ झाले गुण राहिले एकीकडा निंदा प्रवाहे मुखी दुथडा गोष्टीचा होऊन या चुतडा आला की उबडा पैशून्य असल्या काही तरी कारण असल्या कोणाचे गर्ह्य आचरण करावे सन्मुख तयाचे प्रबोधन किंवा जाणून तयाची निंदा कधीही करू नये हे तो प्रत्येक जाणे स्वये परिणवृत्ती जे दाबिली जाये तीना समाये पोटात तेथून मग येई कंठी कंठातून जिव्हेचे तटी तेथून हळूहळू ओटी सुखसंतुष्टी प्रवाहे नाही दुजा निंदका परी त्रिभुवनातही कोणी उपकारी निंदा जयाची तयाचे करी परोपरी कल्याण मळ काढती कोणी रिठ्याने कोणी साबणाधी की साधने कोणी शुद्ध निर्मल जीवने निंदक जिव्हेने काढिती स्वीय मानसिक अधोगती परोपकारार्थ जे साहती अवर्णनीयती महदुपकृती निंदक निश्चिती अतिवंद्य पावलो पावली सावध करीती निंदमिषे दोष कळविती भावी पराचे अनर्थ टाळविती उपकार हे किती वानुमी बहुता परी साधू संती वर्णिलिसे जयाची महती तया निंदक वृंदा प्रती करीतो मी प्रणती साष्टांग आली श्रोतिया अत्यंत चिळसी निंदकही निघाले बाहेरदशी मंडळी चालली मशिदीसी दर्शनासी बाबाच्या बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी देती वेळीस भक्तास शिकवणी पुढे कैसा प्रकार तयानी आणिला घडवूनी ते परिसा मंडळी स जाता लेंडियेसी बाबा पुसती तया भक्ताविसी मंडळी म्हणे ओढी आपासी बहिर्दिशेसी गेले ती कार्यक्रम आटोपल्यावरी लेंडीवरून परतली स्वारी ओढियावरून भक्तही माघारी फिरले घरी जावाया भेटी होता परस्परा घडला जो वृत्तांत तये अवसरा विनवी श्रोतया जोडून करा तो अवधारा सादर तेचेच एक कुंपना शेजारी यथेष्ट विष्टमिष्टांनावरी एक ग्राम सुकुरी मिटक्या समारी बाबा निज करी दाविती त्या पहा त्या जिभेला काय गोडी जना लोकांची विष्टाची वडी बंधू स्वजनावर चढपडी यथेष्ट फेडी निज हंस बहुत सुकृताची ये चोडी आला नरजन्म ऐसा जो दवडी तया आत्मग्ना ही शिरडी सुख परवडी काय दे ऐसे बोलत बाबा गेले भक्त अंतरी भाऊ खोचले प्रातवृत्त सर्व आठवले बोलते ठोचले बहुवर्मी असो बाबा तो परोपरी भक्ता बोधिता प्रसंगानुसारी यातील सार साठविल्या अंतरी काय हो दूरी परमार्था असेल जरी माझा हरी तरी मज देईल खाटल्यावरी म्हणीची या सत्यता खरी परिती अन्न आच्छादनी
परिती जे परमार्थ लाविल, परमार्थ सर्वस्वी नागविल, जैसे जो करील तैसे भरील, अमोल हे बोल बाबाचे आणि काही बाबाचे बोल, परिसता देईल स्वानंदा डोल, भाव भक्तीची असली आवोल, मुळे सखोल जातील, जलस्थळ काष्ट प्रदेशी, जनी वनी देशी विदेशी, संचलो मी तेजी आकाशी, एकदेशी मी नव्हे, औट हात देह परिमित, हे समद्व्याप्ती जे मानित, त्यास करावया निर्भ्रांत, मूर्तिमंत मी झालो, निष्कामत्वे अनन्य भजन, करीतो जे मी माझे रात्रंदिन, ते प्रत्यक्ष माझे मीपण, दुजेपणा विरहित, गोळ राहील गोडी वेगळा, सागर लाटा पासाव निराळा, तेजा सोडून राहील डोळा, मजबीन भोळा, भक्त ते चुकावा जन्म मरणात वर्त, ऐसे जयाचे मनी निश्चित, प्रयत्ने रहावे धर्मवंत, स्वास्थ चित्त सर्वदा, त्यागावे तेणे बोली वर्मी, कोणासी छेदू नये मर्मी, सदा निरत शुद्ध कर्मी, चित्त स्वधर्मी ठेवावे, माझी एठाही मनस्बुद्धी, समर्पा स्मरा मज निर्विधी, देहाचे काही हो कधी, भयत्रिशुद्धी त्या नाही, जो पाहे मजकडे अनन्य, वर्णी परीसे मत्कथा धन्य, न धरीत भावना मदन्य, चित्त चैतन्य लाधेल, माझे नाम घ्या मज शरणया, हे तो सांगत गेले अवघिया, परी मी कोण जे जाणनिया, श्रवण मनन आज्ञा पिले, एकास भगवन नाम स्मरण, एकास भगवत लीला श्रवण, एकास भगवत पाद पूजन, आनन नियमन आनन, कोणास अध्यात्म रामायण, कोणास ज्ञानेश्वरी पुरश्चरण, कोणास हरिवरदा पारायण, गुरुचरित्रावलोकन कोणाते, कोणास बैसविती पायाजवळी, कोणास खंडोबाचे देवळी, कोणाच्या विष्णू सहस्रनामावळी, बांधिती गळी कळकळीने, कोणास उपदेशिती रामविजय, कोणासी ध्यान नाम महात्म्य, कोणासी छांदोग्य गीता रहस्य, विश्वासे स्वारस्य अनुभविजे, कोणास काही दीक्षा प्रकार सीमाच नाही, कोणा प्रत्यक्ष कोणा दृष्टांताही, उपदेश नवलाई अपूर्व, भक्त 18 पगड जाती, धावधावुनी दर्शन येती, जयास मध्यवरा अतिप्रीती, स्वप्नी ही जाती तयाचे, वक्षस्थळवरी बैसती, हाती पायी छाती जडपिती, स्पर्शाचा कानास खडा लावविती, भाक घेती तव जाती, लग्नग्रही भिंतीवरती, ज्योतिषी जैसे हरिहर काढिती, गुरुब्रह्मादी मंत्र लिहिती, कोण्या भक्तार्थी स्वप्नात, कोणी चोरुनी लाविता आसने, करू आदरिता हठयोग साधने, बाबा सकळे ते अंतर्ज्ञाने, अचूक बाणे खोचिती, कोणा अपरिचिता हाती धरून, निरोप देती पाठवून, स्वस्थ न बसवे का भाकर खाऊन, सबुरी धरून रहावे, कोणास प्रत्यक्ष निक्षून सांगती, आमुची तो मोठी कडवी जाती, सांगून पाहू एकादो वक्ती, शेवटची गती बहु कठीण, सांगू एकदा सांगू दोनदा, न करी जो कुमान आमुचे शब्दा, त्या मग पोटचे पोरास सुद्धा, चिरुनी द्विधा फेकू की, महानुभाव ते महपती, कायमी पामरवानु चमत्कृती, कोणादे ज्ञान प्राप्ती विरक्ती, सद्भाव भक्ती कवणादे, कोणास काही व्यवहारी प्रशस्त, वर्तनाची लावीत शिस्त, सुटका एक उदाहरणार्थ, श्रोत्रवृंदार्थ, मी कथितो एकदा बाबा भर दुपारी, काय आले नकळे अंतरी, राधा कृष्णीचा घरा शेजारी, आली स्वारी अवचिता, समवेत होते काही जण, म्हणती आणणारे निसण, तो एकाने तात्काळ जाऊन शिडी ते आणून ठेविली, बाबा ती लाववती घरावरी, स्वये चढती छपरावरी, कोणा न ठावे काय अंतरी, योजना तरी हे काय, वामन गोंदकराचे घर, शिडी लावविली ते अवसरा, चढले शिडी वरुनी छपरा, स्वये सरजरा श्री साई, तेथून राधा कृष्णीचे छपर, शेजारीच घरासी घर, तेही वळगुनी गेले सत्वर, काय हा चमत्कार कळेना, राधा कृष्णाबाई समात्र, तेच संधीस मोठा प्रखर, आला होत शीत ज्वर, अत्यंत अस्थिर त्या होत्या, दोघे दो बाजू धरू लागत, तेव्हाच बाबा चालू शकत, स्वये एवढे असता शक्त, कोठून सामर्थ्य आले हे, लगेच दुसरे बाजूही वळचण,
वळघोनिया तेथील उतरण, तेथे लावून तीच निसण. आले उतरून खालती, पाय लागता धरेसी, 2 रुपये निसवणवाल्यासी. दिदले बाबांनी अतिदक्षतेसी, अविलंबितेसी तत्काळ. दाविली दोथाई शिडी, हीच काय ती श्रमाची प्रौढी. यदर्थ बाबा भरपाई एवढी, करीती फेडी तयाची. जनास सहजी जिज्ञासा, निसणवाल्यास तुका पैसा. बाबा देती तरी हा कैसा, म्हणती हे पुसा तयास. केला आहे काने ते दवाधीर, बाबा देती प्रत्युत्तर. कोणाचाही श्रमाचा भार, फुकट भार घेऊ नये. कोणाही पासून घ्यावे काम, परिजाणावे तयाचे श्रम. लावावा जीवास ऐसा नियम, फुकट परिश्रम घेऊ नये. कोणी जाणावे खरे इंगित, बाबा हे का ऐसे करीत. हे तो तयाचे तयावगत, संतांतर्गत अतिगूढ. परिसता मुखीचे उद्गार, तेच सर्वस्वी आम्हा आधार. ठेविता तैसा वर्तन निर्धार, चालेल व्यवहार सुरळीत. असो पुढील अध्यायाची गोडी, याहुनी आहे अति चोखडी. एका मोलकर्णीचे पोर बाबडी, कोडे उलगडी श्रुतीचे. गणुदास प्रासादिक हरिदास, उपकार करावया प्राकृत जनास. ईशावास्य भाषांतरास, करावया कास घातली. साई कृपे ग्रंथलीला, परी काही गूढार्थ राहिला. तेणे मनास संशय पडला, कैसा फेडिला बाबांनी. बाबा वदत शिर्डीत बसून, पारल्यास जय जाशील परतून. काकाच्या घराची मोल कर्ण, शंका समाधान करील. ईशवास्या पद्म परिसरी, रुंजी घालील वाग्देवी भ्रमरी. ते आमोद सेविती कळा कुसरी, श्रोता चतुरी भोगिजे. असो पुढील अध्यायी हे कथन, करता करविता साई दयाघन. श्रोता यथावकाश श्रवण, करावे कल्याण होईला. पंत हे माड साईस शरण, तैसाच भूती भगवती लीन. श्रोता देणे अवधान दान, साई निवेदन गोड हे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, मदनुग्रहो नाम 19 संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.